नमस्कार मित्रांनो, फिबोनाची ऍडव्हान्स पार्ट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा ऍडव्हान्सचा पार्ट 2 आहे बघा। याच्या अगोदर ऍडव्हान्सचा एक व्हिडिओ झाला होता, त्याच्या अगोदर नॉर्मल फिबोनाची सांगितली होती। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फिबोनाची सेटिंग सांगितली होती आणि आताच्या व्हिडिओमध्ये थोडीशी एक्झाम्पल घेऊया, नेमकं कशा प्रकारे यूज करायचे, काय सायकोलॉजी यूज करायचे, ह्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगणार आहे। ओके, आणि बघा आता लाईव्ह बॅच चालू झाली आहे, तुम्हाला माहित असेल। ज्यांना कोणाला जॉईन करायचं त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जॉईन होऊन घ्या। रेकॉर्डेड भेटते, त्याच्यामध्ये लाईव्ह भेटते, बँक निफ्टी सर्व काही अनालिसिस त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। इक्विटीचं सुद्धा आहे। ओके, बाकी सगळं ऑपरेटर कॉन्सेप्टवरती डिपेंड आहे, असं नाही की कुठला सपोर्ट रेजिस्टन्स नॉर्मल गोष्ट आहेत, नाही अजिबात नाही। तिथं तुम्हाला ऑपरेटर कॉन्सेप्ट पूर्णपणे टीच केला जातो। बाकी बघा, ज्यांना अकाउंट ओपन करायचं आहे त्यांनी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। एक्सएम किंवा एक्सएनएस दोन बेस्ट ब्रोकर आहेत इंडियामधले, कोणतंही अकाउंट ओपन करा, मला आयडी पाठवा, आपल्या फ्रीच्या प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्हाला मी तिथं ऍड करतो। ओके, आता येऊया मेन मुद्द्यावरती, फिबोनाचीच्या। आता बघा, एक गोष्ट फिबोनाची यूज करताना सगळ्यांना लक्षात ठेवा, आधी ऍक्टिव्हेट कोण आहे मार्केटमध्ये ही गोष्ट तुम्ही बघितली पाहिजे। आता बघा, कालच्या मार्केटमध्ये 19,000चा हा सायकोलॉजिकल नंबर आहे। ओके, मार्केट त्याच्या खाली ओपन झालं, मग पहिली गोष्ट सेंटिमेंट कोणतं आहे, सेलिंगचं। रेड कॅन्डल आली, सेंटिमेंट कोणतं आहे, सेलिंगचं, सेलिंग सेंटिमेंट आहे बरोबर। प्लस हा काय मार्केटचा कालच्या दिवसाचा लो आहे। कालच्या दिवसाच्या लोचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिटेलर कुठे ऍक्टिव्हेट होतील, सेल साईडला। मग आपण कोणती डायरेक्शन बनवणार आहे तर ट्रेड बाय डायरेक्शनला। आपल्या स्ट्रॅटेजीनुसार तर एंट्री इथंच बनते बघा, इथंच ह्या दुसऱ्या कॅन्डललाच एंट्री बनते आपली। इथं स्टॉप लॉस इथला येतोय असा, आणि टार्गेट या स्विंग पर्यंत आपण इझिली घेऊ शकत होतो। 1:1.5 हा ट्रेंड होता। ओके, मग फिबोनाची याच्यामध्ये कसं यूज करायचे, मी म्हणतो चला तुम्हाला माहित नसेल की बाबा इथं आपली स्ट्रॅटेजी काय त्या गोष्टी माहित नाही, त्या आपण सगळ्या कोर्समध्ये डिस्कशन करतो। पण फिबोनाचीची एक स्ट्रॅटेजी तुम्हाला मी काय शिकवली होती, इथं बघा, ही मार्केटची क्लोजिंग प्राइस आहे। ब्रेकडाऊन तर ऑलरेडी झालेला आहे, म्हणजे रिटेलर लोक काय करतात, सेल साइड पोझिशन बनवतात आणि क्लोजिंग पासून रेजिस्टन्स घेतल्यावर ही सेल साइड पोझिशन बनवतात। म्हणजे रिटेलर लोक ऑलरेडी ऍक्टिव्हेट होते, मग आता रेजिस्टन्स पासून सेलिंग आली, म्हणून आपण इथं फिबोनाची यूज करू शकतो। कशी यूज करायची, इथं लो टू हाय फिबोनाची मार्क केली की बघा एक्झॅक्टली बघा मार्केट आलेला आहे 50च्या एरियामध्ये, आपण एंट्री बनवायची। टार्गेट इथले हायच घ्यायचं, फिबोनाची ट्रेड 1:1 आहे, ठीक आहे। पण आपल्या मेन स्ट्रॅटेजीनुसार टार्गेट येतं या टॉपचं। खरं तर इथल्या टॉपचं इझिली घेऊ शकत होतो टार्गेट, पण एवढं मोठं टार्गेट घ्यायची काही गरज नाहीये। ओके, तर इथपर्यंत आपण इझिली फिबोनाची मध्ये टार्गेट घेऊ शकत होतो। तर हा फिबोनाचीचा आपला एक सिंपल साधा कॉन्सेप्ट होता। आता बघा, मी तुम्हाला थोडंसं फिबोनाची प्लस अजून थोडं ऍडव्हान्स कॉन्सेप्ट सांगतो। हा रेजिस्टन्स आहे बघा मार्केटमध्ये, दिसला रेजिस्टन्स। आणि आपली तिसरी स्ट्रॅटेजी जी परफेक्ट मार्केटमध्ये वर्क होते, मी तर म्हणतो 100% वर्क होते, फक्त इझिली आपल्याला मार्केटमध्ये चांगले ट्रेड पकडता आले पाहिजे। सेलर ऍक्टिव्हेट, ब्रेकआउट, ब्रेकआउट नंतर कशाची वाट बघायची, प्रॉपर टेस्टची। प्रॉपर टेस्ट झाला इथं सहज आणि इझिली सेल साईडला एंट्री बनत आहे, ठीक आहे। आता इथं जर मायनर लेवलवरती फिबोनाची कशी बनवायची तर बघा, ऑलरेडी बघा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार एंट्री बनते सेल साईडला, ठीक आहे। मग मार्केटमध्ये अशी सेलिंग आली, आता हा काय होता, रेजिस्टन्स होता। रेजिस्टन्स पासून काय आता कशाचं काम करेल, हा सपोर्टचं काम करेल। कोणासाठी, रिटेलर लोकांसाठी। इथून बाईंग आली की मार्केटमध्ये आपण इथून लो टू हाय सुद्धा फिबोनाची मार्क करू शकतो। जर मार्क करून बघितले आपण, बघूया आलंय का मला माहित नाही, पण मे बी आलं असेल फिबोनाचीच्या एरियामध्ये, कारण येतं मोस्ट ऑफ द टाइम मार्केट। थोडंसं याला रिमूव्ह करतो, ठीक आहे। आता बघा फिबोनाची मार्क करूया, हा हाय आणि हा लो, बघा परफेक्टली 50च्या एरियामध्ये मार्केटमधून सेलिंग आलेली आहे आणि काय शार्प मूव्ह आलेला आहे बघा मार्केटमध्ये। एवढा मोठा मूव्हमेंट तो कशाला पकडायचा, इथल्या स्विंग पर्यंत जरी टार्गेट पकडलं ना तरी सुद्धा सफिशियंट होऊन जातं। कोणता स्विंग, हा स्विंग का घ्यायचा बघा, ब्रेकआउट द्यायच्या अगोदर मार्केटमध्ये स्टॉप लॉस कुठं अवेलेबल आहेत, या स्विंगच्या इतर स्टॉप लॉस अवेलेबल आहेत, त्याच्यानुसार बघा आपण इथपर्यंतची एंट्री इझिली बनवू शकतो। म्हणजे फिबोनाचीचा ऍडव्हान्स सांगतोय, अजून ऍडव्हान्स सांगतोय। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं मी की बाबा रिटेलर बाय साईड ऍक्टिव्हेट झालेत, अजून एकदा बाय साईड ऍक्टिव्हेट व्हायला लागले की फिबोनाचीतून सेल साईडला आपण पोझिशन बनवू शकतो। आणि आता अजून एक कॉन्सेप्ट बघा, लगेच सगळे कॉन्सेप्ट सांगून टाकतो। इथं जे हायर हायचं फॉर्मेशन झालं आणि इथं सुद्धा एक प्रॉपर टेस्ट झाला होता सायकोलॉजिकल नंबरला, म्हणजे सगळेजण बाय करत होते। त्यांचे स्टॉप लॉस कुठे लागतात, इथं बघा, इथं एक्झॅक्टली मार्केटनं स्टॉप लॉस हंट केले। ज्यांनी बाय केला ते लोक काय म्हणतील, माझा स्टॉप लॉस मारला आणि मग मार्केट माझ्या डायरेक्शनमध्ये गेलं, हे त्याचं रिझन आहे। ओके, आता बघा अजून थोड्याशा गोष्टी सांगतो तुम्हाला मी ऍडव्हान्सच्या। खाली या, हा दिवस 1 साइड मोमेंटम झाला होता मार्केटमध्ये इथं सॉरी बघा, आता हा बघा, हा काय आहे, रेजिस्टन्स आहे बरोबर। आणि इथं अशा प्रकारे ट्रायंगल बनलेला आहे। आता हा ट्रायंगल पॅटर्न वर्क झालाय, तुम्ही जर नीट बघितलं तर पॅटर्न वर्क झालाय, कारण मी काय एक गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेस क्लोजिंगच्या खाली किंवा रेजिस्टन्सच्या खाली असा पॅटर्न बनेल आणि त्याचा ब्रेकआउट झाला की तो पॅटर्न वर्क होत असतोय, ठीक आहे। तुम्हाला इथं नाही समजलं वर्क होईल की नाही, तुम्ही एंट्री फिबोनाची नुसार बघा इथं बनवू शकता। इथं काय, इथं
तर बघा हा क्लोजिंगचा रेजिस्टन्स आहे, बरोबर. सेलर ऍक्टिव्हेट झाले तर ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, क्लोजिंग पासून रेजिस्टन्स घेतलाय, लोवर लोचं स्ट्रक्चर आहे आपल्याला माहिती आहे. प्लस अजून एकदा जाऊन मार्केट तिथून रेजिस्टन्स घेतोय, याचा अर्थ रिटेलर अजून सेल करतात. आपण फिबोनाची मध्ये बाय साईडला एंट्री म्हणू शकतो, इझिली हा मूव कॅप्चर करू शकत होतो. एवढा मोठा नाही पण इथपर्यंतचा मूव तर आपण इझिली कॅप्चर करू शकतोय. आता ही गोष्ट बघा सगळ्यात, ही गोष्ट बघा इथं जर तुम्ही पाहिलं थोडंसं नीट, मार्केट लोवर लोचं स्ट्रक्चर बनवून गेलेलं आहे. कसं काय तर एक गोष्ट समजून घ्या, इकडे रॅली दिसली मार्केटमध्ये की रिटेलर लोक रॅन्डमली बाय करायला चालू करतात, प्लस सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकआउट देऊन मार्केट थांबलं होतं वरती, बरोबर आहे की नाही. मग इथं मार्केटमध्ये बाईंग आली की सगळी लोक बाय करतात, त्यांचे टॉप लॉस डाऊन साईड अवेलेबल होते, मग मार्केट खाली जातात, मग प्रॉपर रिटेल देतात, मग मार्केट अपसाईडचा मोमेंटम करतात. परफेक्टली स्टॉप लॉस कुठे लागलेत मार्केटमध्ये, इथं लागले आहेत. स्टॉप लॉस कुठे लागलेत ह्याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे, लिक्विडिटी ऑपरेटर कॉन्सेप्टमध्ये ती आहे. त्यासाठी तुम्ही कोर्स जॉईन करता त्यांनी करा, बाकी युट्यूबवरती मी भरपूर काही इन्फॉर्मेशन पण तुम्हाला देतच आहे. ओके, अशा अनेक 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 गोष्टी आहेत फिबोनाची मध्ये ज्या तुम्हाला स्टडी कराव्या लागतील. तर प्रत्येक ठिकाणी फिबोनाची वर्क करायची नसते, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता अजून एक गोष्ट आहे बघा ऍडव्हान्सची सांगायची झाली तर, हे बघा इकडे भरपूर सेलिंग आले मार्केटमध्ये, बरोबर. आता थोडंसं जर तुम्ही ऑब्झर्व केलं मार्केटला तर एक लोवर लोचं स्ट्रक्चर बनलं, बरोबर. त्या दिवशी आपण इथं बाय साईडला एंट्री दिली होती, परफेक्ट मार्केट अपसाईड मोमेंटम केलं. तर मला सांगा स्टॉप लॉस कुठं लागलेत मार्केटमध्ये, स्टॉप लॉस हे बघा इथं लागलेत, कुठं इथं स्टॉप लॉस लागलेत. हे स्टॉप लॉस संपल्यानंतर मार्केटमध्ये दुसरे कोणते स्टॉप लॉस आहेत का, अजिबात नाहीयेत. मग मार्केट कोणती डायरेक्शन पकडणार, खालचीच डायरेक्शन पकडणार. फिबोनाची जर मार्क करायची झाली, लो टू हाय फिबोनाची मार्क करा, बघा एक्झॅक्टली मार्केट 50-60च्या एरियामधून रिव्हर्सल घेताना दिसतंय, कारण वरती तर स्टॉप लॉसच मार्केटला अवेलेबल नाहीये. तर अशा प्रकारे ऍडव्हान्स फिबोनाची तुम्हाला यूज करायचे. अजून तुम्हाला कोणकोणत्या सब्जेक्टवरती व्हिडिओ पाहिजेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. ओके, बाकी बघा ज्यांना बॅच जॉईन करायचं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथूनही तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.